नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हायकोर्टचा जो आजचा पेपर आहे, जो की क्लर्कचा आहे, तर 26 तारखेचा हा पेपर आहे बी सेटचा. तर याच्यामधील आपण आज गणित डिस्कशन करणार आहोत की त्याच्यामधील एक्सपेक्टेड उत्तरे गणिताचे काय असायला पाहिजे. तर पाहूया पहिला प्रश्न असा की तांदळाच्या किमतीत 20% घट होते. पूर्वी ज्या पैशात 20 किलोग्राम तांदूळ खरेदी करता येत होते, त्याच पैशात आता किती तांदूळ खरेदी करता येतील. तर प्रश्न असा आहे, तर 20% घट होते. 20% तर 20% म्हणजे 1/5 म्हणजे पूर्वी 5 तांदूळ यायचा, तर तो आता घटून त्याची किंमत 4 झालेली आहे. तर पूर्वी 5 म्हणजे 20 किलो यायचा, तर आता किती येते, तर 100 हो अगोदरचा आहे हा, आणि हा किंमत घटल्यानंतरचा. तर 4ने भाग देऊ, तर 4ने भाग दिला तर 25 म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाहू दुसरा प्रश्न. निवडणुकीवरती हा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, 2 उमेदवारामध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण पडलेल्या मतापैकी विजेत्याला 65% मते मिळाली आणि तो 2748 मतांच्या फरकाने विजयी झाला. तर एकही मत अवैध नसेल तर घोषित केले नसेल तर एकूण किती मतदान झाले. तर 2 उमेदवार आहे याच्यामध्ये, त्यांची निवडणूक पार पडलेली आहे. तर हा प्रश्न कसा सॉल्व करायचा, तर एकाला जो विनर आहे, एकूण मतदान किती होत असते, तर 100, आणि एक त्याच्यामध्ये विनर असतो आणि एक लूजर असतो. तर विनरला किती, 65%. जर का विनरला 65% पडले तर लूजरला किती पडले असेल, 35%. आणि याच्यामधील फरक किती दिलेला आहे, तर तो पर्सेंटेजमध्ये 5तून 5 केले 0 आणि 6 30, म्हणजे 30 बरोबर जे आहे ते 2748 दिलेले. तर आपल्याला विचारलं की एकूण मतदान किती झाले, तर 100 बरोबर किती. तर यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 3ने भाग देऊ, 3 9 27 आणि 3 1 3 आणि उरले 1 18, म्हणजे 3 सक 18 आणि हा 10 0 म्हणजे 9160. 9160 जे की ऑप्शन डीमध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर. एक्सपेक्टेड उत्तर पाहतो आपण. त्यानंतर इथे रिझनिंगचा क्वेश्चन आहे. एका फोटोकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला, त्याचे वडील माझ्या आईचे एकुलते एक मुलगा आहे, तर तो फोटोमधला कोण आहे. तर यामध्ये दिलं आहे की एका व्यक्तीकडे, म्हणजे तो हा व्यक्ती आहे, तर त्याचे वडील म्हणजे या व्यक्तीचे जे वडील आहे, हे माझ्या आईचे एकुलते एक मुलगा, म्हणजे याची आई, ह्याच्या आईचा, कोणाच्या आईचा, दिनेशच्या आईचा, म्हणजे दिनेश हा स्वतः आता इथे दिनेश आहे. तर त्या दिनेशच्या आईचा एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, म्हणजे हा. तर त्याच्यामध्ये तर तो फोटोमध्ये जे नाते विचारलं ते कोणाचं आहे, तर हा जो व्यक्ती आहे फोटोमधला, हा व्यक्ती, तर तो दिनेशचा कोण आहे, तर दिनेशचा मुलगा असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर भाऊ पुढचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली आणि तिची उपभोग्यता 20% वाढली, तर त्या वस्तूवरील एकूण खर्चात किती वाढ किंवा घट होईल. तर यासारखा जो प्रश्न येतो जेव्हा 20% कमी झाली आणि 20% वाढली, म्हणजे सेम पर्सेंटेज दिले असेल आणि एकामध्ये किंमत जर का वाढत असेल, एकामध्ये कमी होत असेल, तर यामध्ये एकच ट्रिक वापरायची की जो पर्सेंटेज दिलेला आहे त्याचा वर्ग करायचा, जे की होतो 400, आणि त्याला 100ने भागून द्यायचे, आणि 100ने भागून दिल्यावर किती उरते, 4%. म्हणजे 4% हे जे आलेले आहे, तर ते कधीही मायनसमध्ये असते, म्हणजे या प्रश्नामध्ये कधीही घट होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 4% घट झाली असेल. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा नातेसंबंधावरती दिलेला आहे. अ आणि ब हे बंधू आहेत, क आणि ड या भगिनी आहेत, तर अचा मुलगा हा ड चा बंधू आहे, तर ब आणि क यांच्यासोबतचे नाते विचारलेले आहे. तर ब आणि क चे नाते विचारलेले आहे. तर यामध्ये अ आणि ब हे बंधू आहेत, बंधू म्हणजे भाऊ.
अ आणि ब हे दोन बंधू आहे म्हणजे प्लस करतो त्यांना. आणि अचा मुलगा हा डचा बंधू आहे, म्हणजे अचा कोणीतरी मुलगा आहे. अचा मुलगा कोणीतरी आहे जो की डचा भाऊ आहे. म्हणजे ड कोण आहे? स्त्री आहे. आणि डची जी भगिनी आहे म्हणजे डची बहीण ही क आहे. तर आपल्याला विचारले ब यांचे क सोबत नाते काय, म्हणजे ब हा कचा कोण? तर ब हा कचा कोण? तर वडिलांचा भाऊ हा काका असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असायला पाहिजे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रत्येकी 10वा प्रश्न आहे गणिताचा. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 आहे. तर त्याचपैकी सर्वात लहान मुलाचे वय किती? तर यासारखा प्रश्न जो आहे तो ऑप्शनने सॉल्व करायचा, जेणेकरून अजम्पशन मेथड वगैरे ते आहे ना, ते लावून टाकायची. जास्त कोणते सूत्र वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही. तर कसं सॉल्व करता येते पाहू आपण. तर समजा ऑप्शन ए पकडलं मी, याचं उत्तर आहे. तर का सर्वात लहान मुलाचे वय जर का असेल ते 4 असेल, तर 3 वर्षाच्या अंतराने तर पुढचा जो मुलगा आहे त्याचं वय किती असेल? 4 आणि 3 7. आणि पुढचा जो असेल 7 आणि 3 10. किती झाले? 3. आपल्याला 5 जण करायचे असे, तर 10 आणि 3 13. किती झाले? 4. आणि 13 आणि 4 17. 5 झाले. आता यांची बेरीज आपण 50 येते का पाहू. तर हे 10 आणि हे 10 किती सॉरी हे झाले 10 आणि या दोघांची बेरीज किती? 20. 13 आणि 7 हे किती झाले? 20. आणि 17 आणि 4 21. 7 आणि 3 10 आणि 3 13. 13 आणि 4 सॉरी इथं 17 झाले. तर 17 नाही पाहिजे इथं तीनचा फरक आहे ना. तर 13 आणि 4 17 केले आपण, तर 13 आणि 3 16. आता बरोबर आहे. तर हे 10 आणि 16 आणि 4 20, म्हणजे यांची बेरीज 20. किती झाली? 20. आणि यांची बेरीज 20, म्हणजे 20 आणि 20 40 आणि 10 50. म्हणजे बेरीज जी होती त्यांची 50 आली. म्हणजे जे आपण जे अगोदर ऑप्शन क्रमांक ए जे घेतलं होतं ते या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ते अजम्पशन मेथड जी होती ती बरोबर आली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 4 यायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. सिरीज दिलेली आहे. एका भाषेत टूरसाठी 1 2 3 4 हा संकेतांक आहे. तर क्लिअरसाठी 5 6 7 8 4 हा संकेतांक आहे. आणि स्पेअरसाठी 90 8 4 7 हा संकेतांक आहे. तर त्या भाषेत स्कूप SCULPTURE स्कल्पचरसाठी असलेला संकेतांक, तर याच्यामध्ये 5वा अंकासाठी काय असेल हे विचारलेलं आहे. तर सर्वात अगोदर पाहून घेऊ आपण की याच्यामध्ये जे अंक दिलेले आहे, याच्यामध्ये जे अक्षर दिलेले आहे ते वरती दिलेले आहे का. तर यस दिलेलं आहे आणि यससाठी 9 आहे. त्याच्यानंतर आणखी ईसाठी जो आहे 3, ईसाठी 7 आणि ईसाठी इथे 7 दिला आहे. म्हणजे यामध्ये जे दिलेले अक्षर आहे त्यांचा संकेतांक हा दिलेलाच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 5व्या क्रमांकाचा अंक 1 2 3 4 5, 5व्या क्रमांकाचा पी आहे. आणि पी स्पेअरमध्ये तर पीसाठी दिलेला आहे 0. म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. अने 2 वर्षाच्या कालावधीसाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाने एकूण रक्कम 8,000 मुदत ठेवीमध्ये ठेवली होती. मुदतीनंतर याला एकूण रक्कम किती मिळेल? तर 2 वर्षाचं इथं आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज तर किती रेट आहे? 5%. 5% म्हणजे किती होते? 1/20. म्हणजे अगोदर जर का रक्कम 20 होती तर ती वाढून 21 झाली. आणि अशी किती? 2 वर्ष. म्हणजे 20 हे 1 वर्ष झाली आणि हे दुसऱ्या वर्षीची. तर 20ची झाली 21. तर त्यानंतर यांचा गुणाकार टॉप टू बॉटम. 20चा वर्ग 400 आणि 21चा वर्ग 441. तर इथे आपल्याला एकूण रक्कम किती दिलेलं आहे? 8,000. म्हणजे 400 बरोबर 8,000 दिलेलं आहे. तर यांचा फरक किती? 41. तर 41 बरोबर किती? 41 बरोबर किती? तर हे किती आहे? 400च्या
20 पट आहे. 400चे हे 2 शून्य गेले, 4 2 8 म्हणजे 20 पट आहे. तर 41ची सुद्धा 20 पट होईल. म्हणजे 2 1 2 आणि 4 2 8 म्हणजे 820 रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल. तर आपल्याला एकूण रक्कम विचारलेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये एकूण रक्कम विचारलेली आहे. तर 8,000मध्ये जर का 820 मिळवले तर 8,820 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न एकदम बेसिक होते, तर जास्त काही कॅल्क्युलेटिव्ह नव्हते. त्यानंतरचा पुढचा पाहू प्रश्न आपण. एका सांकेतिक भाषेत फायरसाठी DGPC असे लिहिले जाते. तर SHOT शॉर्टसाठी त्या सांकेतिक भाषेत असलेल्या शेवटचे अक्षर कोणते? तर याच्यामध्ये शेवटचे अक्षर म्हणजे टीसाठी काय येईल हे विचारलेलं आहे. तर Fसाठी पाहू आपण अगोदर. Fच्या -1 D केलेला आहे. Fच्या 1 सोडून म्हणजे -1 आणि आयच्या नंतर G म्हणजे +1 केलेला आहे. तर Rसाठी P -1 आणि Eसाठी +1 म्हणजे शेवटचा जो अंक आहे त्याच्यासाठी +1 केलेला आहे. तर टीच्या नंतर टीमध्ये 1 जर का मिळवले तर ईसाठी काय केलं त्यांनी? ईसाठी -C म्हणजे -1 केलेलं आहे. तर टीमधून आपण 1 मायनस करू. टीमधून 1 मायनस केल्यानंतर S आणि R म्हणजे टी R टीच्या पूर्वी S आणि R म्हणजे R 1 सोडून R येते. त्याच्यानंतर म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. रिझनिंगचा प्रश्न होता हा. ABCD तुम्हाला लिहून दाखवली असती पण माझ्याकडे वेळेची कमतरता आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. अ आणि ब क एकूण कुरण भाड्याने घेतले आणि तिघांनी. अने 7 महिन्यासाठी 10 बैल व बने 5 महिन्यासाठी 12 बैल, कने 3 महिन्यासाठी 15 बैल तिथे चरण्यासाठी सोडले. तर गवताचे कुरण एकूण 175 रुपये होते. तर कने त्यांच्या हिश्श्याचे किती भाडे दिले पाहिजे? तर कने किती हिश्श्याचे भाडे दिले पाहिजे? तर अ जे आहे अने 10 बैल जे आहे ते 7 महिन्यासाठी. ब जो आहे त्याने 12 बैल 5 महिन्यासाठी आणि त्यानंतर क जो आहे त्याने 15 बैल 3 महिन्यासाठी आणि त्या तिघांनी एकूण 175 रुपये कुरण भरले. तर यांचा गुणाकार करू. 10 7 70, 12 5 60 आणि 15 त्रिक 45. तर यांची एकूण बेरीज किती होती ते पाहू आपण. 130 130 आणि 40 170 आणि 175 म्हणजे यांचा 175 म्हणजे यांचा जो वाटा आहे त्याच रकमेत त्यांनी भाडे दिले असेल. आणि कचा वाटा किती आहे तर 45 रुपये. म्हणून कने किती भाडे दिले असेल तर ऑप्शन ए म्हणजे 45 रुपये त्यांनी भाडे दिले असेल. कोणी? कने. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न सिरीजचाच आहे. आपल्यासमोर ते सिरीज दिलेली आहे. सिरीज अशी आहे की S नंतर T U V सुरुवातीला V येईल, C E G आणि त्यानंतर I म्हणजे V नंतर कितीचा फरक आहे याच्यामध्ये? C नंतर E 1चा फरक आहे, E नंतर G पुन्हा 1चा फरक आणि G नंतर H आणि I म्हणजे V नंतर I यायला पाहिजे I. त्यानंतर D नंतर F. D नंतर काय दिलं आहे? D नंतर F 1 सोडून, त्यानंतर F नंतर H 1 सोडून H आणि H नंतर 1 सोडून J म्हणजे VIJ म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे.
त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा दिलेला आहे, जर एका माणसाने त्याची खुर्ची 720 रुपयाला विकली असता तर त्याला 25% तोटा होतो. तर 25% नफा होण्यासाठी त्याने ती खुर्ची किती रुपयाला विकली पाहिजे? तर 720 रुपयाला विकल्यास 25% तोटा होतो, म्हणजे 75 जी किंमत आहे त्याची तर ती 720 रुपये आहे. तर 125 म्हणजे 100मध्ये 25 केले 125, तर 125 रुपये. 25% नफा होण्यासाठी त्याला किती रुपयाला विकावं लागेल? म्हणजे 125 बरोबर किती? तर यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर 25 त्रिक 75, 25 पाच 1,600, 3 72, 24 त्रिक 72 म्हणजे 240 आणि 24 पंच 120 म्हणजे 24 पंच किती होते? 120 म्हणजे 1200 रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन ए. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न यामध्ये आपण फक्त गणिताचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. अने बला 10% नफ्याने विकली. बने ती वस्तू 10% तोट्याने परत अला विकली. तर या व्यवहारात अला एकूण किती रुपये नफा झाला? तर अला किती रुपये नफा झाला? तर 10% नफ्याने विकली म्हणजे अने एक वस्तू 100 रुपयाला होती किंवा 10%ची किंमत जी आहे, 10ला आपण पर्सेंटेजला कसं बोलतो? 10% म्हणजे 1/10. तर अने काय केले, ती जी 10 रुपयाची वस्तू होती ती 10% नफ्याने म्हणजे प्लस 11ला विकली आणि बने काय केलं 10% म्हणजे 1/10, पण ती त्याने तोट्याने विकली म्हणजे जी 10ची वस्तू होती ती त्याने 9ला विकली. तर यामध्ये अला किती रुपये नफा झाला? तर अला सुरुवातीला झालेला हा 10% म्हणजे सुरुवातीला झाले हा 10% म्हणजे 10 रुपये आणि त्यानंतर 10ची वस्तू होती ती 9 रुपयाला म्हणजे याच्यावरती 1 रुपया म्हणजे 10 सुरुवातीचे आणि त्यानंतर मिळालेला 1 रुपया म्हणजे टोटल किती झाले तर 11 रुपये. म्हणून या प्रश्नाचं अला किती नफा झाला तर 11% आणि ते पर्सेंटेजमध्ये किती होईल तर 11 म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. 11% नफा होतो. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 35मध्ये आहे तो, एका वस्तूची किंमत 75 होती. त्या किमतीमध्ये प्रथम 20% वाढ झाली आणि नंतर तिची किंमत 20% कमी झाली. तर त्या वस्तूची सध्याची किंमत किती रुपये आहे? एक वस्तू होती जी की 75 रुपयाची होती, त्याच्यामध्ये 20% वाढ झाली म्हणजे 120 झाली ती आणि त्यानंतर 20% कमी झाली. 20% कमी झाली म्हणजे 80. तर हे बरोबर किती होणार? तर 1 शून्य हे 0 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9 आणि 9 आठी 72 म्हणजे 72 रुपये. 72 रुपये त्याची किंमत किती आहे सध्याची? तर 72 रुपये, जे की ऑप्शन एमध्ये आहे म्हणजे 72 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कंप्लीट द सिरीज. कंप्लीट द सिरीज त्याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे 4 नंतर 7, 7 नंतर 12, 12 नंतर 19 म्हणजे कितीचा फरक आहे? 4 + 3 7, 7 + 5 12 आणि 12 + 7 19. तर याच्यामध्ये कितीचा? 2 2चा, तर 7 अधिक 2 9 म्हणजे 21मध्ये जर का आपण 9 मिळवले तर तो 28 येते आणि पर्यामध्ये दिले आहे का? तर नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी नन ऑफ दिस अबोव हे असायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एका परीक्षेत 80% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले. 85% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले.
तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवाराची टक्केवारी. याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. इंग्लिशमध्ये जो प्रश्न आहे आपण ते पाहू. याच्यामध्ये मराठीचं जे त्यांनी ट्रान्सलेट केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे. याच्यामध्ये दिलं आहे, इन एक्झामिनेशन 80% ऑफ द कॅन्डिडेट पास इन इंग्लिश, 85% पास in mathematics. If 73% candidate pass in both subject, what is the percentage of candidate who will fail the. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 80% उमेदवार आहे ते इंग्लिशमध्ये पास झालेले आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे तर फेल झालेले स्टुडंट विचारलेले आहे. तर 80% पास झाले म्हणजे 20% नापास झाले असेल. आणि त्यानंतर 85% पास इन मॅथमॅटिक्स, म्हणजे गणितामध्ये 85% पास झाले म्हणजे 15% जे आहे ते त्याच्यामध्ये गणितामध्ये अनुत्तीर्ण झाले असेल. आणि 73% जे आहेत ते दोन्ही विषयातनी पास झाले. तर याच्यामध्ये हे किती झाले 5 आणि 2 आणि 3 म्हणजे 35% दोन्ही मिळून अनुत्तीर्ण झाले. आणि याच्यामध्ये 73% पास झाले तर 100 मायनस 35, तर हे किती होते 5 आणि 10तून 4 गेले 6, म्हणजे 65 जे दोन्ही याच्यामध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. आणि टोटल दोन्हीपैकी 73% जे आहे ते दोन्ही याच्यामध्ये पास झाले. तर 73मधून 65 हे पूर्ण याचे पास झालेले आहेत, त्याच्यामधून वजा केले तर 8% जे आहेत तर ते दोन्ही विषयामध्ये फेल झालेले आहे. तुम्हाला हे जर का टेक्निक समजली नसेल तर याच्यापेक्षा एक सोपं सांगतो. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 8% आहे. याच्यामध्ये काय दिलं आपल्याला की 80% उमेदवार उत्तीर्ण झाले, 80% उमेदवार. त्यानंतर 85% उमेदवार गणितात 85, तर दोन्ही 5 8 8 16 म्हणजे 165 जे उमेदवार आहेत ते दोन्ही याच्यामध्ये पास झाले. आणि 73% जे आहे हे दोन्ही याच्यामध्ये पास झाले. तर ही जी 73 दिली आहेत 73 ती आणि 100च्या वरची जे आले ते 65 यांचा वजाबाकी केली तर ती 8% येते, म्हणजे 8% या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढची सिरीज दिलेली आहे इथे ते पाहू. 42वा प्रश्न आहे. 1 9 25 49 आणि प्रश्नार्थक चिन्ह, त्यानंतर 21. तर हे सरळ इथं वर्ग दिलेलं आहे, वर्गसंख्या दिलेली आहे. हा 3चा वर्ग, हा 5चा वर्ग, हा 7चा वर्ग आणि त्यानंतर काय येतील 1 3 5 7 आणि त्यानंतर येईल 9चा वर्ग, म्हणजे 9चा वर्ग किती येतो 81. तर ऑप्शन बी 81 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. जर 1200 रुपया मूळ रकमेवर 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम 1440 रुपये झाली तर व्याजाचा दर किती असेल. तर एकूण रक्कम किती झाली तर 1440 व्याजदर विचारलेला आपल्याला. तर याच्यामध्ये 1200 रुपयावर किती व्याज मिळालं अगोदर ते काढू. तर 1440 मायनस 1200, हे 0 गेला 4 आणि 2 म्हणजे 240 रुपये व्याज मिळाले. तर 240 रुपये व्याज मिळाले आपल्याला किती 100 रुपयावर. तर 2 वर्षानंतर आणि हे 1200, तर हे 0 गेलं, हे 0 गेलं, हे 2 0 गेले, तर 12 2 24, तर 24 1 24 म्हणजे 10% जे आहे 10%चा रेट इंटरेस्ट किती आहे तर 10%, म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न सरळ व्याजच दिला आहे. 5200वर 2 वर्षासाठी दरवर्षी 6% दराने सरळ व्याज किती होईल. तर सरळ व्याज विचारलेलं आहे. तर सरळ व्याज काढायची सोपी पद्धत आहे. 5200 2 गुणिले 6 छेदस्थानी पर्सेंटेज, हे 2 शून्याशी हे 2 शून्य गेले, साईन दोन्ही 12, तर वरी 52 आणि हे 12 यांचा गुणाकार, 12 दोन्ही 24
येथे एक स्थानी 1 आहे, पण त्यानंतर ऑप्शन डी दिलेला आहे, काही नाही, म्हणून पूर्ण सॉल्व करू. तर 12×2 24, 4 हातच्याले 2, 12×5 60 आणि 2 62, म्हणजे 624 रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे, तर त्यांचे वयाचे प्रमाण 3, 5, 7 असेल, तर सर्वात लहान मुलाचे वय किती? तर सर्वात लहान मुलाचे वय विचारले आहे आपल्याला. तर यांची सरासरी दिलेली आहे 3 मुलांची. तर किती दिली आहे ती? 15 गुणिले 3. सरासरी म्हणजे एकूण संख्या गुणिले त्यांची बेरीज. तर 15 त्रिक 45, म्हणजे त्या तिघांची बेरीजच्या वयाची ती 45 वर्ष आहे. आणि त्यांचे प्रमाण किती दिलेलं आहे? तर 7 आणि 3 10 आणि +5, म्हणजे यांची बेरीज 7 + 3 + 5 ते बरोबर 15. तर 15ची किंमत ते 45 दिली आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय, तर 45ला आपण 15ने भाग देऊ. 45 भागिले 15, 15 त्रिक 45, आणि सर्वात लहान विचारले, सर्वात लहान मुलाचे वय, तर त्याचा रेशो किती आहे? 3. तर 3 त्रिक 9, म्हणजे ऑप्शन डी जो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे 9. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 65. नागपूर ते प्रयागराज जाणाऱ्या ट्रेनचा वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे, आणि नागपूरवरून परत येताना तिचा वेग 150 किलोमीटर प्रति तास आहे. त्या ट्रेनचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग. तर सरासरी वेग कसा काढायचा? तर 2 गुणिले पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 100 गुणिले दुसऱ्या गाडीचा वेग 150 भागिले दोन्ही याची बेरीज. तर दोन्ही याची बेरीज 260, सॉरी 260 नाही, 100च आहे. छेदस्थानी 250, 150 + 100 250. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25 चोक 100, 15 चोक 60, 15 चोक 60 आणि साईन दोन्ही 12, म्हणजे 120. 120 या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन डी, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे 120. या प्रश्नाचं उत्तर 120 आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 71. तर 9च्या पहिल्या 5 पटीची सरासरी किती दिली आहे? तर 9च्या पहिल्या 5 पटीची सरासरी किती दिली आहे? तर आपल्याला कितीची विचारले आहे? 9च्या, आणि 5 पटीची. तर 5मधून 1 मायनस करू, किती उरते? 4. त्याच्यानंतर 4ला 2ने भाग दिल्यास 2. 2मध्ये सुरुवातीचा 1 प्लस करू, 2 + 1 बरोबर 3, आणि 3 गुणिले 9 बरोबर 27, म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलं आहे 27, जे की या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, ऑप्शन बी 27. जर का तुम्हाला तसं नसेल येत, तर तुम्ही प्रत्येक अंक लिहून सुद्धा करू शकता. 9चे अगोदर 5 पटीपर्यंत, म्हणजे 9च्या पटीपर्यंत त्यांची जी 5 संख्या आहे त्यांचा गुणाकार करू. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चोक 36 आणि 9 पाची 45. तर सरासरी म्हणजे काय असते, आणि जेव्हा फरक सारखा असते तर सरासरीमध्ये काय असते? सरासरी म्हणजे मधली संख्या. तर याच्यामध्ये मधली संख्या कोणती आहे? इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, उरला 1, म्हणजे 27 या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. सरळ रेषेत उभे असताना अ आणि ई टोकाला उभे आहेत, आणि त्यांच्यामध्ये 3 लोक उभे आहेत, तर त्या गटात एकूण किती लोक आहेत? सरळ रेषेत उभे असताना अ आणि ई हे दोन्ही टोकाला उभे आहेत, म्हणजे हा एक पर्सन, हा एक पर्सन. त्यानंतर त्यांच्यामध्ये किती उभे आहेत? 3 लोक, 1 2 3. तर त्या गटात एकूण किती लोक आहे? तर किती लोक आहे? हे 3, आणि हा एक, आणि हा एक, म्हणजे 3 4 आणि 1 5, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एका व्यक्तीने, प्रश्न क्रमांक 76. एका व्यक्तीने 1400 रुपयाला सायकल खरेदी केली आणि 15% तोट्याने विकली, तर सायकलीची विक्री किंमत किती? नफा तोटावरील प्रश्न आहे हा. 1400 रुपयाला ती सायकल खरेदी केली. 1400 रुपये
बरोबर 100. तर 15% तोट्याने विकली म्हणजे 85. 100 - 15 85. तर त्याची विक्री किंमत किती? तर या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल आणि 85 गुणिले 14 हे तुमचं उत्तर आहे. तर त्यानंतर 14 पंच 70, 14 पंच 70 आणि 14 आठे 112, 112 प्लस 7 म्हणजे 119. म्हणजे ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे 1190, जे की ऑप्शन सीमध्ये दिले आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 79. जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील, त्यापैकी 25% खर्च केले, तर उरलेली मूळ रकमेच्या किती टक्केवारीने कमी असेल? तर उरलेली रक्कम जी आहे ती मूळ रकमेच्या किती टक्केवारीने कमी असेल? तर जर का तुमच्याकडं 10,000 रुपये असेल आणि त्याच्यातले आपण 25% खर्च केले, 25% खर्च केले, 25% म्हणजे किती होते? 25% खर्च केले तर उरले किती आपल्याकडं? 75. उरले किती? 75 गुणिले छेदस्थानी 100, 2 शून्य 2 शून्य म्हणजे आपल्याकडे 7,500 रुपये उरलेत. 7,500 रुपये उरलेत आपल्याकडं. आणि त्यानंतर काय म्हटलं त्यांनी? तर उरलेली रक्कम मूळ रकमेच्या उरलेली रक्कम जी आहे, उरलेली रक्कम किती आपल्याकडं? 7,500. उरलेली रक्कम 7,500 ही मूळ रकमेच्या किती टक्के आहे? 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती? 75%. कितीने कमी असेल तर ती 25%नी कमी असेल. म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवसाचे सरासरी तापमान 40 डिग्री होते. गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवसाचे सरासरी तापमान 41 डिग्री होते. तर शनिवारचे तापमान 42 डिग्री होते. तर बुधवारचे तापमान किती होते? तर सरासरीचा प्रश्न आहे हा. 40 आणि गुरुवार आणि शुक्रवार हे 3 दिवसाचे आहे आणि ती सरासरीमध्ये सरासरी दिलेली आहे. तर 4 त्रिक 12 म्हणजे टोटल 3 दिवसाचे किती होते? तर 120. त्यानंतर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार यांचे किती दिलेले आहे? तर 41 आणि 3 दिवसाचे दिलेले आहे. 3 × 3 3 चौक 12 म्हणजे 123. जर का 3 दिवसाचे किती दिलेले आहे? 123 आणि गुरुवार शुक्रवार आणि शनिवारचे दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये शनिवारचे तापमान दिलेले आहे 42 म्हणजे 123 - 42. तर 3तून 2 गेले 1, 12मधून 4 गेले तर 8 म्हणजे 81 जे आहे ते गुरुवार आणि शुक्रवारचे तापमान आहे. परंतु इथे किती दिलं आहे? गुरुवार आणि शुक्रवारचे आणि बुधवारचे या तिघांचे किती दिलेले आहे? 120 दिलेलं आहे आणि 120मधून हे कोणाकोणाचे आहेत? बुधवार गुरुवार आणि शुक्रवारचे. आणि आपल्याला माहीत आहे गुरुवार आणि शुक्रवारचे किती आलेत? 81. तर 81 याच्यामधून मायनस करू आपण. 10मधून 1 गेलं 9, चला 1. तर 12मधून 9 गेलं तर 3 म्हणजे 39 डिग्री जे आहे तर ते बुधवारचे तापमान असेल. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. एका गावाची लोकसंख्या 1,00,000 आहे. लोकसंख्या वाढीचा दर हा 10% दिला. तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला गावाची लोकसंख्या किती असेल? तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो हा गणित कसा करायचा. लोकसंख्यावरती आहे हा प्रश्न. तर 10% रेट किती दिलेला आहे? 10%. 10% म्हणजे 1/10. जर का सुरुवातीला 10 ती लोकसंख्या होती तर ती वाढून 1 वाढली म्हणजे 11 झाली. हे पहिल्या वर्षासाठी. त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी लोकसंख्या जी 10 जी होती ती 11 झाली. रेट पर्सेंट 3 वर्षासाठी सारखा आहे. 10ची 11 झाली हे दुसऱ्या वर्षासाठी. त्यानंतर तिसऱ्या वर्षी काय झालं? 10%चे वाढून 11 झाले. हे
3 वर्षाचं असं 3 वर्ष चाललं. त्यानंतर जी सुरुवातीची लोकसंख्या होती तर ती किती होती इथे पाहू आपण. तर ती 1000 आणि 11चा घन 1331. तर ती जी सुरुवातीची लोकसंख्या होती ही 10,000 होती, ती वाढून 1331 झाली. पण ती 10,000 नसून ती त्यांनी 1,00,000 दिलेली आहे. म्हणजे किती पट आहे ते, तर 1000ने भाग देऊ आपण त्याला. हे 3 शून्य केले, हे 3 शून्य, म्हणजे 100 पट वाढली. तर ही 1331 आहे, तर ही सुद्धा 100 पट वाढेल. म्हणजे 1331 वरती 2 शून्य, म्हणजे जे की ऑप्शन एमध्ये दिलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, 91 या संख्येमधून एका संख्येचे 30% वजा केले असता ती संख्या येते. तर ती संख्या कोणती? तर 91 या संख्येमधून त्या संख्येचे 30% वजा केले. तर हा प्रश्न कसा सॉल्व करायचा? या 91 संख्येमधून त्या संख्येचे 30% वजा केले तर तीच संख्या येते. म्हणजे जी, तर हे प्रश्न ऑप्शनने सॉल्व करू आपण. तर समजा जर का ती संख्या 70 आहे आणि 70चे 30%, 70चे 30%, 7 त्रिक 21. तर 70मधून ती जर का 21 मायनस केले, त्या संख्येचे 30% वजा केले, तर 70मधून मायनस केल्यानंतर 91 जे आहे 70 आपल्याला किती आलेले आहेत 21, आणि ते आपल्याला त्या संख्येमधून मायनस करायचे म्हणजे 91मधून. तर 91मधून मायनस करू आपण ती संख्या 21 0 70, म्हणजे ती संख्या आली. म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे. तर असा आपण आज पाहिला हा पेपर जो की क्लर्कचा होता. आणि जर का तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या संध्याकाळी जो शिपाई भरतीचा पेपर होणार आहे तर तो आपण पूर्ण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत त्याचं. तर